ग्रामपंचायत औंढा नागनाथ येथील प्रआयो नागरी अंतर्गत नियुक्त शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ CLTC म्हणून मुदतवाढ न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरू। जिल्हाधिकारी साहेबांनी माझ्या निवेदनाची दखल घेऊन मला पूर्वरत कामावर रुजू करावे, नसता माझ्यावर उपासमारीची वेळ कुटुंबियांकडून भावनिक साथ। निवेदन करते संकेत कल्याणकर, पत्नी आणि 2 वर्षाचा उत्कर्ष मुलगा उपोषणस्थळी। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ नगरपंचायत येथील प्रआयो नागरी अंतर्गत नियुक्त जिल्हास्तरीय तांत्रिक तज्ञ CLTC म्हणून मुदत वाढ वेळोवेळी मागितली, तसेच इतर जिल्ह्यामध्ये या पदाची मुदतवाढ दिली गेली, परंतु केवळ मला एकट्यालाच नगरपंचायत औंढा नागनाथ यांनी मुदतवाढ न देता आणि माझ्या अर्जाची कुठल्या प्रकारची दखल न घेता एका वृत्तपत्रामध्ये संबंधित जागेबाबत जाहिरात दिल्या गेले। त्यामुळे ही जागा नगरपंचायत भरणार, त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार। सदाहरित कामावर मुदतवाढ मिळावी आणि मला सेवेत पुन्हा संधी द्यावी याबाबतचे लेखी पत्र यावर मी वरिष्ठांकडे दाखल करूनही केवळ माझ्यावर अन्याय होतोय। शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ CLTC म्हणून मुदतवाढ मिळावी यासाठी लेखी निवेदन सुद्धा दिलं, परंतु माझ्या लेखी निवेदनाची दखल न घेतल्यामुळे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा औचित्य साधत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आणि माझे कुटुंब तसेच 2 वर्षाचा मुलगा असे 3 जण उपोषणास बसलो आहेत। सदरील कुटुंबाकडून जिल्हाधिकारी महोदयांकडे विनंती करण्यात आली की सदरील पदावर पूर्वरत करून शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ मुदतवाढ द्यावी आणि सेवेत रुजू करावे, अन्यथा आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। कुटुंब आज रोजी उडावर येण्याची शक्यता टाळता येत नाही, तरी मेहरबान साहेबांनी माझे पती यांना तात्काळ सेवेत रुजू करून मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं सांगितलं। यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया। कल्याणकर, आज माझ्या नवऱ्याला नोकरी असली तर आम्ही चांगले जगलो, पण आता नोकरी नसल्यामुळे आम्ही रस्त्यावर येईल, आमचे सगळे कुटुंब। तर यांना नोकरीच नसेल तर मग आम्ही काय करायचं, रस्त्यावर थांबायचं का? माझी अध्यक्ष कलेक्टर साहेबांना विनंती आहे की हात जोडून कळकळीची माझ्या नवऱ्याला त्यांनी परत नोकरीवर घ्यावी ही नम्रतेची विनंती। आज माझी विनंती, त्यांना नोकरी आहे म्हणून आम्ही कसं तरी आमचं घर चालतंय, एक तर आम्हाला शेती पण कमी आहे, मग आम्ही काय करायचं, उदरनिर्वाह कसा करायचा? जर आम्हाला यांची नोकरीच गेली तर आम्ही कसं जगायचं? आम्ही उद्या रस्त्यावर येऊ। तसेच की अधिकाऱ्यांना आमची एवढीच विनंती आहे की यांना मुदतवाढ द्यावे किंवा यांना नोकरीवर परत रुजू करावी ही नम्रतेची विनंती। माझं नाव संकेत विनायक कल्याणकर, राहणार कंजारा, जिल्हा हिंगोली। मी दिनांक 21/7/2023 ते 31/3/2025 पर्यंत पंचायत औंढा नागनाथ कार्यालय इथे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये CLTC म्हणून, त्यानंतर आम्हाला जे प्रधानमंत्री आवास योजना आहे ती डिसेंबर 2025 पर्यंत त्या योजनेला केंद्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात, तर त्यानुसार आम्हाला सर्व CLTCंना 31/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा CLTCंना मुदतवाढ देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिली, पण मला मुदतवाढ देण्यात आलेली नाही। मी शासनाला याबाबत वारंवार 31/3/2000 ते आजच्या तारखेपर्यंत मी 5 महिने शासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा माझ्या कोणत्याही मुदतवाढीच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही। त्यानंतर दिनांक 10/9/2025 रोजी लोकमत या पेपरामध्ये नवीन CLTCची भरती करावी म्हणून अशी जाहिरात प्रशासनामार्फत जाहीर प्रकटन करण्यात आले, पण माझे म्हणणे यावेळेस ऐकण्यात आले नाही। त्यामुळे मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की शासन निर्णयानुसार मला सेवेत पुन्हा रुजू करून घ्यावे आणि जे जाहीर प्रकटन करण्यात आले आहे त्यावर तात्काळ स्थगिती देण्यात यावी। जर मला मुदतवाढ देण्यात नाही आली तर माझ्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होऊन माझे सर्व कुटुंब रस्त्यावर येईल। त्यामुळे मी या मागणीसाठीच मी आज दिनांक 17/9 रोजी सहकुटुंब उपोषण करत आहे। काय मागणी राहिली? यानंतर हे उपोषण असंच चालू ठेवण्याची माझी तयारी आहे आणि त्याच्यानंतर एक न्यायालयीन प्रक्रिया आपण या संदर्भात मी न्यायालयात माझ्यावर हा अन्याय का करण्यात येत आहे, कारण की महाराष्ट्र
सींना मुदतवाढ दिली, फक्त एकट्याला माझ्या एकट्यावरच हा अन्याय का होतो? माझे काम चांगले असताना, माझ्या कार्यकाळात माझे सगळे काम चांगले असताना माझ्या विरोधात एकही नागरिकाची तक्रार नाही किंवा राजकीय जे नगरसेवक, नगराध्यक्ष यांची कोणाची तक्रार नसताना मला का मुदतवाढ देण्यात येत नाही, याबाबत मी न्यायालयात दाद मागणार आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.